तुमचं मूल शांत बसतंय म्हणून तुम्ही त्याला मोबाईल देता, पण तुम्हाला माहीत आहे का तो मोबाईल त्याच्या मेंदूवर काय परिणाम करतोय? नमस्कार. तुम्ही पाहत आहात राईज अप स्मॉल स्टार्स. आज आपण खूप इम्पॉर्टंट विषयावर बोलणार आहोत. मोबाईलमुळे मुलांच्या मेंदूवर नेमका काय परिणाम होतो? आपण विचार करतो मूल शांत बसतात, आपलं काम होते, पण हळूहळू आपण त्यांच्या फ्युचरवर परिणाम करत असतो. हे खूप सिरियस आहे. मोबाईल पूर्णपणे चुकीचा नाही, पण कंट्रोल खूप गरजेचा आहे. आज छोटा बदल केला तर उद्या मोठा फरक दिसेल. खरं सांगायचं तर आपण सगळेच कधी ना कधी मुलांना मोबाईल देतो. थोडा वेळ शांत बसावं म्हणून, आपलं काम व्हावं म्हणून, बरोबर ना? पण हळूहळू काय होतं माहितीये, तो मोबाईल त्यांच्या सवयीचा भाग बनायला लागतो. लहान मुलांचा मेंदू अजून डेव्हलप होत आहे. त्यांना खेळून, धावून, प्रश्न विचारून शिकायचं असतं. पण जेव्हा ते सतत स्क्रीनसमोर बसतात ना, ते सगळं कमी होत जाते. आणि तुम्ही नोटीस केलंय का? मोबाईलवर व्हिडिओ बघणारी मुलं थोड्या वेळातच दुसऱ्या गोष्टीत इंटरेस्ट घेत नाही. कारण त्यांना सवय लागते फास्ट बदलणाऱ्या व्हिडिओजची, इन्स्टंट फन्सची आणि रिअल लाईफ त्यांना बोरिंग वाटायला लागते. आणखी एक खूप कॉमन गोष्ट, मोबाईल काढून घेतला की मुलं लगेच रागवतात, रडतात, कधी-कधी ओरडतातही. ते हट्टीपणा नाही, त्यांच्या मेंदूला त्या लगेच मिळणाऱ्या आनंदाची सवय लागलेली असते आणि तो अचानक बंद झाला की त्यांना हँडल होत नाही आणि हळूहळू ते कमी बोलायला लागतात. आपल्याशी, इतर मुलांशी इंटरॅक्ट करणं कमी होतं. आपण समजतो ते शांत आहेत, पण खरं तर ते डिस्कनेक्ट होत चाललेले आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, मोबाईल मुलांच्या मेंदूवर नेमका काय परिणाम करतो? लहान मुलांचा मेंदू अजून तयार होत असतो. तो खूप सेन्सिटिव्ह असतो आणि त्याला रिअल जगातून शिकायची गरज असते. पण जेव्हा मूल सतत मोबाईल बघतात ना, तेव्हा त्यांच्या मेंदूला खूप फास्ट स्टिम्युलेशन्स मिळतात. म्हणजे काय? व्हिडिओ सतत बदलत राहतात. कलर्स, आवाज, मूव्हमेंट सगळं खूप वेगात होते. मग हळूहळू मेंदूला त्याची सवय लागते आणि नॉर्मल गोष्टी जसं की अभ्यास, खेळ, बोलणं त्या त्यांना स्लो आणि बोरिंग वाटायला लागतात. आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट, मोबाईल वापरताना मेंदूमध्ये केमिकल रिलीज होते, जो आपल्याला आनंद देतो. पण जेव्हा हे खूप जास्त होतं ना, तेव्हा मुलांना लगेच आनंद मिळण्याची सवय लागते. थोडं वेट करणं, पेशन्स ठेवणं कठीण जाते आणि त्यामुळेच फोकस कमी होतो. राग पटकन येतो आणि कंट्रोल ठेवणं अवघड होते. सोप्या भाषेत सांगायचं तर मोबाईल मेंदूला असा ट्रेन करतो, की त्याला फक्त फास्ट, इझी आणि इन्स्टंट गोष्टीच हव्या असतात. म्हणूनच प्रश्न फक्त मोबाईल वापरायचा नाहीये. प्रश्न आहे तो आपल्या मुलांच्या मेंदूला कसा शेप देतोय. शेवटी एकच सांगायचं आहे, मोबाईल पूर्णपणे चुकीचा नाही, पण त्याचा वापर कसा करतो हे खूप महत्त्वाचं आहे. आपण मुलांना शांत ठेवण्यासाठी मोबाईल देतो, पण खरं तर आपल्याला त्यांच्यासोबत वेळ घालवण्याची गरज असते. आज जर आपण थोडा वेळ काढला, त्यांच्याशी बोललो, खेळलो, तर उद्या ते आपल्यापासून दूर जाणार नाहीत. कारण शेवटी मुलांना मोबाईल नाही, आपण हवे आहोत. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच युजफुल पॅरेंटिंग व्हिडिओजसाठी राईज अप स्मॉल स्टार्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.